केंद्र क्रमांक 258 वरील ईव्हीएम मशीनमधील मते मोजण्यातच आलेली नाहीत, ही मतमोजणी झालेली नाही हे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये कबूलही केलेलं आहे आणि त्याचं कारणही दिलेलं आहे। मित्रहो नमस्कार। विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता नवं सरकार अस्तित्वात येण्याची वेळ आलेली आहे, तरीही निवडणूक प्रक्रियेतील आक्षेप आरोप अजूनही सुरूच आहेत। त्यातच एक एक घटना समोर येत आहे, लोक आश्चर्यचकित होत आहेत, अचंबित होत आहेत। निवडणूक आयोग मात्र आपल्या पद्धतीने स्पष्टीकरण देत आहे, अर्थात ते कोणाला पटतं कोणाला पटत नाही, पण लोकात मात्र या सगळ्या प्रकाराबाबत उलटसुलट अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत। मतदानावरील लोकांचा विश्वास आता मोठ्या प्रमाणात उडालेला आहे, तोच आणखी एक धक्कादायक वाटणारा, धक्कादायक असणारा, निदान तुमच्या माझ्यासाठी तरी हे धक्कादायक आहे अशा पद्धतीचा एक प्रकार समोर आला आहे। म्हणजे बघा, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाचोरा मतदारसंघामध्ये संशयाचं वातावरण नव्हे, संशयिक लोळ निर्माण झालेला आहे। मतदान केंद्र क्रमांक 258 ची मतमोजणीच करण्यात आली नाही हो, निकाल मात्र घोषित केला गेला आहे। अर्थातच विरोधी पक्षांनी या सर्वच बाबतीत संशय तर व्यक्त केलेलाच आहे। महायुतीचे उमेदवार किशोर पाटील म्हणजे जे आमदार किशोर पाटील यांनी 38,678 एवढं मताधिक्य मिळवून हॅटट्रिक साधली आहे। मतदारसंघामध्ये ईव्हीएमवर आक्षेप घेत बूथवर कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांचे मतदान असताना बऱ्याच केंद्रावर त्यापेक्षा देखील कमी मतं उमेदवाराला मिळाली आहेत असा आक्षेप विरोधी उमेदवारांनी घेतला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी तसंच अपक्ष असलेले उमेदवार अमोल शिंदे यांच्यासह काही उमेदवारांनी हा आक्षेप घेतलेलाही आहे। केंद्र क्रमांक 258 वरील ईव्हीएम मशीनमधील मते मोजण्यातच आलेली नाहीत, या केंद्रावर 0 मते असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। आता ही मते का बरं मोजली नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे। अर्थातच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी याला दुजोरा दिला आहे, हे विशेष मान्य केलं आहे त्यांनी, नाही मोजली इथली मतं, ही मतमोजणी झालेली नाही हे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये कबूलही केलेलं आहे आणि त्याचं कारणही दिलेलं आहे। मतदान केंद्र क्रमांक 258च्या बूथवरील ईव्हीएम मोजणी केलेली नाही, कारण केंद्र प्रमुखांनी 17C फॉर्मवर चुकीचे आकडे नमूद केलेले आहेत। आयोगाच्या नियमानुसार विजयी उमेदवाराच्या मतांचा जास्त फरक असल्यामुळं तांत्रिक बाबीत अडकलेल्या या ईव्हीएम मोजणी आवश्यकता नसल्याचं किंवा नसल्यामुळं मोजणी केली गेलेली नाही असं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे यांनी दिलं आहे। अनेक ठिकाणी बघा काही ना काही प्रकार झाले आहेत आणि तिथले अधिकारी खुलासा करीत आहेत। लोकांना पटतील न पटतील हा भाग वेगळा, पण जिथून तिथून आता खुलासेही बाहेर येताना दिसत आहे। आजवर एवढ्या निवडणुका झाल्या, पण यावेळी समोर येत असलेल्या घटना एवढ्या संख्येने कधी समोर येताना दिसल्या नाहीत। याच वेळी हे सगळं का घडलं असावं आणि याच वेळी अविश्वसनीय निकाल देखील का आला असावा? कोणाकडे आहे का याचं उत्तर? तुमच्याकडे असेल तर द्या जरूर। आणि हो, आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल किंवा आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।